राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होतोय। उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार दुपारी 2 वाजता विधिमंडळामध्ये अर्थसंकल्प सादर करतील। त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे आपल्या सगळ्यांचंच लक्ष आहे। विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार स्थापन झालंय। त्यामुळे या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेला कसा दिलासा मिळतो हे बघणं महत्त्वाचं ठरतंय। महसूल वाढीचे नवे मार्ग शोधताना सरकारला उत्पन्न देणाऱ्या मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, मद्य आणि इंधन यावरील करात वाढ होण्याची शक्यता आहे। परिणामी सरकारी तिजोरीवर भार टाकणाऱ्या नव्या योजनांचा समावेश अर्थसंकल्पात होण्याची शक्यता कमी आहे। राज्यातील तरुण, शेतकरी आणि मजूर यांच्या अपेक्षांना न्याय देताना राज्य सरकारची कसोटी लागणार आहे। आज काय मिळेल याच्यापेक्षा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना कोस्टल रोडचे जे पूल प्रलंबित होते त्यांना पैसे मिळालेले आहेत। त्यांची कामं देखील आता महिन्या-2 महिन्यामध्ये सुरू होतील। ग्रीनफील्ड जो रस्ता आहे तो देखील MSRDC मधनं केला जातोय। परंतु आज अजितदादा जे अर्थसंकल्प मांडतील ते भरीव शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी, महिला भगिनींसाठी, महाराष्ट्रातल्या सगळ्याच विभागासाठी चांगल्या पद्धतीने पैसे उपलब्ध करून देतील याची आम्हाला खात्री आहे। या अर्थसंकल्पामध्ये माझा विश्वास आहे की जनतेला जो मॅनिफेस्टो देऊन आम्ही निवडून आलो त्यानुसार या अर्थसंकल्पामध्ये दीन, दुर्बल, शोषित, पीडित, अंध, अपंग, निराधार, असहाय्य आणि मुख्यत्वे शेतकरी जो या महाराष्ट्राचा आधारकणा आहे त्यावर केंद्रबिंदू मानून हा अर्थसंकल्प सादर केला जाईल। राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल परवाच्या दिवशी आला। त्याचा जर अभ्यास केला तर मला असं काहीही वाटत नाही की राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये ज्या त्यांनी निवडणुकीत घोषणा केल्या आहे कोणतीही घोषणा मला असं वाटत नाही की पूर्ण होईल। घोषणा होऊ शकतात परंतु कोणत्याही प्रकारे राज्याची आर्थिक स्थिती ही आत्ताच्या घडीला डबघाईला आलेली आहे। 2 संकल्प यांनी केले। शिवाय मग लोकांना रोजगार देणं वगैरे 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 हे नेहमीच आहे। तर आज आम्हाला पाहायचे शेतकऱ्यांची कर्जमाफी होते का आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जात आहेत का? कारण ह्या 2 संकल्पावरच त्यांनी मतं विकत घेण्याचा प्रयत्न केला। अर्थ बजेटमध्ये दलितांसाठी SC ST साठी जो निधी असतो तो निधी नेहमीप्रमाणे त्याचं नियोजन होतं परंतु खर्च होत नाही आणि खर्च होत नसल्यामुळे मी विधानसभेत सुद्धा याची मागणी केली होती, लोकसभेत सुद्धा मागणी केली होती की जो SC STचा पैसा खर्च करण्याचे जे निर्बंध आहेत ते खर्च करण्यासाठी स्वतंत्र कायदा असला पाहिजे की जेणेकरून त्या छेडवर ते खर्च झाले पाहिजेत। महिलांच्या बाबतीत लाडकी बहीण योजनेला जे 1500 रुपये तुम्ही देता इलेक्शनच्या काळामध्ये ॲडव्हान्समध्ये देत होता, आता तुम्ही म्हणत आहात की कदाचित आम्ही वाढवणार नाही, पण आजच्या बजेटमध्ये आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींची अपेक्षा आहे 2100 रुपये या महिन्यापासून तुम्ही लाडक्या बहिणींना तिथं योजनेच्या माध्यमातून देणार आणि ज्या ज्या बहिणींना तुम्ही तिथं कमी केली नावं ती न करता त्यांना तसंच सातत्याने चालू ठेवाल अशी अपेक्षा करतो।